मनोज जरांगेंच्या एकेकाळचे समर्थक संगीता वानखेडे यांनी सुद्धा आता मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। अजय बारसकर यांनी काल जरांगेंवर आरोप केल्यानंतर आता संगीता वानखेडे सुद्धा पुढे आल्या, आक्रमक झाल्या। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार असल्याचं संगीता वानखेडे यांनी स्पष्ट केलं, वक्तव्य केलं। यावेळी त्यांनी जरांगेंवर टीकास्त्र सोडलेलं आहे। जरांगेंच्या विरोधात भूमिका कधी आणि का घेतली, कधीपासून बोलते ना मी की ज्या वेळेला मला भुजबळच्या विरोधात बोलायला भाग पाडलाय लोकांनी, नाही तुम्ही म्हणजे इथं येऊ नका ताई, तुम्ही जिथं आहात तिथून तुमच्याच फेसबुक तुम्हाला कोणी सांगितलं भुजबळांच्या विरोधात बोलायला? त्याचा कार्यकर्ता आहे, मी तुम्हाला हे झाले की नंबर देते बघा, त्याचं नाव काय सांगा ना। मला तेच नाव नाही आठवते, मी तुम्हाला मी नाही या लोकांना कोणाला ओळखत म्हणजे थोडक्यात जरांगेंच्या समर्थकांनी तुम्हाला सुरुवातीला भुजबळांच्या विरोधात बोलायला सांगितलं, बरोबर? बिलकुल बोलायला सांग। एक मला नाव लक्षात आहे फक्त, भगवान जाधव म्हणून, बाकी जे होते आणखी जरांगेच्या सोबत उभे राहत होते ना, ते मला त्यांचं नाव आठवत नाही बघा। त्याचबरोबर मी किरण गायकर म्हणून त्यांना सुद्धा मी फोन केला होता, त्यांनी मला स्वतः फोन केला होता की ताई काय झालं, कारण ज्या वेळेला मला भुजबळाच्या समर्थकांनी ट्रोल करायला सुरुवात केली ना, त्यावेळेला मी वैतागून गेले होते आणि मी विषाची बाटली घेऊन बसले होते की मला बोलताय ठीक आहे, माझ्या लेकींना बोलू नका, मला काय बोलायचं ते बोला, माझे लेकरं लहान आहेत, माझ्या पोरींना बोलू नका, माझा मराठा समाजामध्ये जन्म झालेला, माझ्या पोरींची लग्न व्हायची अजून, हे असलं गलिच्छ काही तुम्हाला जे काय बोलायचं, शेण फेकायचंय काय ना ते माझ्या अंगावर घाण फेका, माझ्या लेकरांना बोलू नका। मी दायमोकलून रडत होते हो। मला उदयनराजेंच्या तिकडनं त्यांचा पीए म्हणून मला त्यांचा फोन आला होता, ताई तुम्ही इथं या, साताऱ्याला या, मी महाराजांची भेट घालून देतो, तुम्ही असलं काही डोक्यात आणू नका। झाले का महाराजांची भेट? नाही, मी गेलेच नाही, असं काही डोक्यात आणू, कारण माझं थोडक्यात मी सरांका जाणून घेऊ इच्छितो, कारण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की कोण संगीताताई वानखेडे, त्यांचा संबंध कसा आलाय आंदोलनाशी। मी सुरुवातीला तुम्हाला भुजबळांच्या विरोधात बोलायला लावलं गेलं, नंतर भुजबळ समर्थकांनी तुम्हाला ट्रोल केल्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडलं गेलं, बरोबर? बिलकुल भुजबळांच्या विरोधात बोलायला बघा, मुळात मध्ये भुजबळांच्या विरोधात मला बोलायचंच होतं, कारण भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत होता आणि भुजबळांच्या विरोधात बोलणं कारण काय, तर तो मंत्री महाराष्ट्राचा आहे। ज्या वेळेला तुम्ही शपथ घेता त्यावेळेला काय बोलता, मी कुठल्याही जातीचा भेदभाव करणार नाही, मी समानतेची वागणूक देईल। मग तुम्ही मराठ्यांसाठी का अशी भूमिका निभावताय? तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये निवडून आलात, तुम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नाही का? भूमिका मांडा तुम्ही, परंतु त्याची काही पद्धत असते, तुम्ही डायरेक्ट विरोधच का करता? आरक्षणच नाही मिळालं पाहिजेत म्हणून तुमची भूमिका का, ह्याचा राग होता। परंतु मी ते सौम्य भाषेत पण त्याला बोलू शकत होते। आक्रमक भाषेत मी का बोलले, का तर जरांगेचा अपमान केला होता, जरांगेला आक्रमक भाषेत किंवा गलिच्छ भाषेत या माणसाने बोललं होतं, जरांगेला अगदी हीन भाषेत मध्ये हिनवलं होतं, म्हणून मी भुजबळला त्याच पद्धतीमध्ये उत्तर दिलं होतं। कुणामुळे? जरांगेमुळे। मग जरांगेची हे होती ना, त्याचं कर्तव्य होतं ना माझी बाजू घ्यायची। तुझे कार्यकर्ते तू हा म्हणतो ना, आता मी नाही ओळखत त्या बाईला, मग तुझ्या जवळचे लोक मला का सांगत होते फोन करून तू ओळखत नाही तर?